ए पाजा, अरे तेरे को कौन सा यूनिट मिला? 2 मराठा. आयला का पाजा, ते युनिट मला मिळायला पाहिजे होतं. होय तर अजय, तुला कुठलं युनिट मिळालंय रे? अकरा मराठा. आक्रमक 11. आहा, ओ यारो, एक बात सुनो. विथ पोस्टिंग से पहले ना पहली छुट्टी है, तो कोई भी ना नंबर नहीं चेंज करना. अगर नंबर चेंज किया भी ना तो यार बता देना बस. होय. नाही म्हणजे कसं आहे, आता आपल्याला परत सगळ्यांना कधी एकत्र भेटायला मिळेल काय सांगता यायचं नाही रे. ठीक आहे, लका असं नको बोलू. अरे राहुल्या, कसं शक्य आहे? आपल्या सगळ्यांचं युनिट वेगळं आहे, म्हणजे सगळ्यांचं पोस्टिंग पण वेगळंच असणार ना. असं काय म्हणतोस भावा? कधी ना कधी तर भेट होईलच की. अरे पण भेटलो तरी 1-2 जणच भेटणार. सगळी भेटतील असं काय वाटत नाही मला. होय. अरे सगळ्यांना असं एकत्र भेटणं लय अवघड आहे आता. एक मिनट, हम मिलेंगे, जरूर मिलेंगे. कसं आणि कुठं? ओए, तू शादी करेगा ना? हा मग वो तो पता ही था. ओए, हम सब ना वहीं मिलेंगे. अरे आपण लग्नात भेटली सगळी. ओ यारो, ओए कुछ भी हो जाए, हम सबको ना हर एक की शादी में आना ही है. बरोबर. ए तो आपण पहिलं लग्न कोण करणार ना? ओए, कौन हो सकता है? अल्लाह का तो एक ही फौजी, 1 and only single piece. अरे अरे ह्याचं तर गेल्या गेल्या बार उडून देतील. होय. ए, मग ठरलं, आज्याच्या गावाला जायला लागतंय. आज्या 10-12 दिवसात पोस्टिंग होईल, त्याच्या आत उरकून जमीन झाला. ए गपे. होय, गप्पय काय गप्पय? हे बघ, एक तर तू नाहीतर हे पाशा, दोघांपैकी कोणीतरी पहिलं लग्न करायचंच. ए लका, आता माझ्यावर टायमिंग लावू नका. ए टायमिंग आहे टायमिंग. अरे तुमचं फिक्स आहे ना का? आमच्या अजून बघण्यापासून सुरुवात आहे. फिक्स आहे म्हटलं घे की उरकून. काय रे पाहिजे तुझं काय? ओए, मैं इतनी जल्दी शादी नहीं करूंगा. वो पहले मैं हवलदार बनूंगा, उसके बाद सोचूंगा भाई. जगात हे एकटाच करणार असेल त्याला हवालदार बनायचे. बरं चला निघायचं का?
काय हो हं? काय झालं? नाही काय नाही. मग एवढा कसला विचार करताय? सुमन, सगळं ठीक होईल ना ग? म्हणजे नानांनी आजाच्या आणि शीतलीच्या लग्नाला परवानगी दिली खरी, पण अजून मी एका फौजीला पोरगी द्यायला मन नाही तयार होत. हो शीतली आपल्याला तेच सांगायचा प्रयत्न करत होती ना. तिला काय वाटतंय ते तिने सांगितलं. मला पटलं बी ते, पण पण बिन काय नाही बघा, सगळं चांगलं होणार आहे. अहो आपल्याला तर शीतली जागेवर वाटलं पाहिजे, तिनं असा विचार केला. त्याचं तर लय कौतुक वाटतं मला. शीतलीकडनं ही अपेक्षा नव्हती. खरं सांगू, लय अभिमान वाटतो तिचा. स्वतःसाठी पोरगा निवडताना तिनं असा विचार केला. तिचं सगळं चांगलं व्हावं असंच वाटतं ग. तसा आजा पण चांगला पोरगा आहे, पण फौजी आहे ना, म्हणून शीतलीचं चुकतंय असं वाटत होतं. पण काल शीतलीचं बोलणं ऐकलं, डोळं उघडलं. अहो, आपण जसं शीतलीला सांभाळतोय ना, तसं आजा बी तिला सांभाळ. सुमन, हं? आपण लग्नाला तयार आहे, पोरं बी तयार आहेत, पण आता पण काय? पुष्पावहिनी ह्या लग्नाला तयार होताल का? की रागाच्या भरात मी समाधान दादाला उलट सुलट बोललो. वहिनी पण तिथं आल्याने सगळा गोंधळ झाला. होय, तसं समाधान दादा पोरांच्या मनाच्या विरुद्ध नाही जाणार, पण पुष्पावहिनी तयार होताल का? त्यांचा स्वभाव बघता त्या तयार होतील असं नाही वाटत मला. होय की हो? आपण तर ह्याचा विचारच केला नाही. बोलायला लागेल त्यांच्यावर. हा, सुमन, ते लग्न एवढ्या सहजासहजी होईल असं नाही वाटत मला. होईल हो. तुम्ही उगाच मनात शंका आणू नका. शीतलीच्या नशिबात जे आहे ना तेच होईल. अगं शीतल, तू इथंच वय. अगं मी तुला कुठं कुठं उडाकतोय आणि तुला फोन लावतोय तर तुझा फोन माझ्या खिशात. अरे हा, निघायचं आहे ना? अगं थांबलेत सगळी. चल
राहुल्या हा मला आज कळलं आजा इथं यायला एवढा आतुर का होता ते. का ग? ह्या जागेत ना ही की एकीच जादू आहे. सगळं मंतरलेलं आहे. मी एक पोरगी असून माझा पाय इथनं हालत नाही. हा इथलं रणगाडे तोफा सैनिक बघून एक गोष्ट तर मला कळली. किती बी आणि काय बी झालं तरी दुश्मन आपल्या पतूर कधी बी पोचू शकत नाही. ते दुःख भोगायची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. जवळ राजासारखी पोरं आर्मीत भरती होतील त्यावर भारत मातेवर कुणीच वाकडी नजर टाकू शकत नाही. राहुल्या आपण किती निवांत आयुष्य जगतो ना. नुसतं आपलं म्हणत असतोय हे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. पण आपण आपल्या देशासाठी काय करतो काच तर नाही. साधे नियम बी पाळता येत नाही आपल्याला. होय की. सगळं आपल्या सोयीनं झालं पाहिजे. मला काय वाटतं माहितीये प्रत्येक माणसाने इथं एकदा तरी यावं आणि हे सगळं डोळं भरून बघावं. एका सामान्य माणसाचं फौजी होणं ही एक वेगळीच प्रोसेस आहे. हे सगळं बघून किमान नियम तरी पाळले ना तरी लय झालं असं म्हणता येईल. शीतल तू सेम माझ्यासारखं बोलायला लागलीस आता. मग एका फौजीची होणारी बायको आहे मी आणि त्याचा मला अभिमान आहे. जेवढं नशीब फौजी व्हायला लागतंय ना त्यापेक्षा लाख पटीनं जास्त नशीब फौजीची बायको व्हायला लागतंय. अक्षय बॅनर कसा आहे? हा एकच नंबरला का. करा की मग उभा. हा हे पोरांनो चला घ्या बॅनर लावून. नीलम काकी काय ग यास्मिन? रांगोळी पाहिजे. बर किती? 5 किलो. आणि काय गावभर काढायची आहे का रांगोळी? होय गावभरच काढायचे. असा कुठला सण आहे? सणच आहे की आजन विके येणार आहेत ना आणि त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करायची. अहो आज तर बेस्ट रिक्रूट ठरलाय आणि बर अजून काय पाहिजे? नाही काय नाही. सगळी काढणार आहे का रांगोळी? होय गावाच्या वेशीपासून त्या अजिंक्यच्या आणि विक्याच्या घरापर्यंत. कधी येणार आहेत ते? येतील तासाभरात. शीतलीचा फोन झाला का? मेने की आता पण काही लागलंच नाही. 2 तास झालं निघून. बर ठीक आहे. आणि कलर पण द्या की. हे असू देत काय? हा घे. किती झाले? असू दे जा. आणि होय चांगली काढा रांगोळी. होय काय गे अस्मिन स्वागताची जोरदार तयारी चाललेली दिसते. होय ही काय रांगोळीच घ्यायला आलेली तुमच्या दुकानात. अगं सुमनला पण घेऊन जा की ती पण लय भारी काढते रांगोळी. हा काय? नीलम अगं पोरा औक्षणाला येतील आता. त्यांच्या हातावर काहीतरी गोडाचं ठेवायला पाहिजे. तयारी करा काहीतरी गोडा धोडाची. बघते. अरे जम्या किती वेळ हा. अरे पिक्चरचा फोन आला होता जम्याला जिलबी घेऊन पाठवलं म्हणून. म्हणलं येतोस ना काय माहित नाहीतर आबा कावलं असतं. न येऊन कुणाला सांगतोस बाबा? हे बघ टेबल लावलाय. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला जिलबी दे. एसटी आली तर एसटी चढून सगळ्यांना दे. सातारपर्यंत कळलं पाहिजे चांदवडीची पोरं फौजी झाल्यात. हा कळलं कळलं. जा तू. मला सांगतोय तुमचं काम कोणतं? जमीर इकडे काय करतोय? काय करणार.
आबूनी जिलबी वाटायला सांगितलं यो आज येणार आहे म्हणा आज गावात. अरे जमे भैयानं जर कळालं ना तर तुडवत्याल. आणि आमच्या आब्बूंना जर कळलं ना आब्बू मला तुडवत्याल. अरे जम्या मी सांगतो तसं कर. लड्डू वळावील असं वागू नको नाहीतर भैया सगळा राहणार तुझ्यावर काढत्याल. एक काम करतो थोडा वेळ थांबतो आणि हळूच कल्टी मारतो. हा हळूच कल्टी मार. हा चल येऊ का मी? हा खातो का? हे येतो. अरे पोरांनो तिकडे जाऊन असं जावं की इथं रांगोळी खराब करशील. अहो फौजी येणार आहेत फौजी. माहिती आहे आम्हाला म्हणूनच आम्ही रांगोळी काढायला लागलो. जा गावातून सगळ्यांना सांगा जाऊ. पळा. आत्ता आपण आहोत सातारा जिल्ह्यातील चांदवडी या छोट्याशा गावात. चांदवडी हे गाव आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात माहिती झालेले आहे. ते नुकताच भरती झालेल्या अजिंक्य शिंदे या फौजीमुळे. मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव मधून आर्मी ट्रेनिंग पूर्ण झालेला अजिंक्य शिंदे बेस्ट रिक्रूट सुद्धा ठरलेला आहे. अजिंक्य शिंदे सोबतच या गावातील आणखीन एक तरुण म्हणजेच विक्रम राहुल हा सुद्धा आर्मीत भरती झालेला आहे. या गावातील लोकांच्या भावना काय आहेत हे आपण पाहूया. नमस्कार. तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या गावातील दोन तरुण तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आर्मीत भरती झालेले आहेत? अहो ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची आहे. आणखीन मला एक गोष्ट सांगितली पाहिजे. हनुमा फौजीनं या दोन्ही पोरांना मार्गदर्शन केलेलं आहे. अहो काय बापू अरे काय खोटं बोलतोय का? आपण सुद्धा आर्मीत होता, मग आपण कशा प्रकारे यांना मदत केली? मी कुठं मदत केली त्यांना? त्यांचं त्यांनीच केलंय. काय अहो त्यांची इच्छा शक्ती होती, मेहनत होती, हे होणारच होतं. आणि अजिंक्यने तर एवढी मेहनत घेतली की दिवस रात्र तो कष्ट करत असायचा, कधी मागं पुढे पाहिलं नाही. तेवढीच मेहनत आम्ही बी घेतली. मी पुष्पा बोईटे फेडरेशन अध्यक्ष. मी बोलते ना तिकडं. हा अजिंक्यची मामी. खरं तर अजिंक्यने भारतीय सैन्यात जावं ना हे माझं स्वप्न होतं. लहानपणापासूनच मी त्यांना भरती व्हावं म्हणून मी शिकवत होते. आणि बघा अजिंक्य लहान होते का नाही तेव्हा मी आमच्या ह्यांना सांगून फौजीचा ड्रेस घेतला होता. म्हणजे लहानपणापासून त्यांच्या मनात आर्मी बद्दल प्रेम भरायला सुरुवात केली. माझ्या लेकीची एफडी मोडली, माझं सोनं पण समजा घाण ठेवलं. त्यांच्यावर होता येईल तेवढा खर्च केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही म्हणा. पण आज त्या गोष्टीचं सोनं झालं बर का. आता माझं पोरग भरती होणार. खरं तर मला लई भारी वाटतंय पण माझ्यापासून लांब जाणार म्हणून मला तेवढंच वाईट बी वाटतंय. देशासाठी मी एवढं बलिदान द्यायलाच पाहिजे का नाही? असू दे असू दे. हा आली गाडी.